नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जे काही क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी मी गुड न्यूज घेऊन आलेली आहे. तुम्हाला फारच वेट होता ना की वेकेन्सी कधी येणार, ग्रामीण बँक भरती 2025. अतिशय गुड न्यूज आहे. बघा वेकेन्सी फॉर्म स्टार्ट नाही झालेले आहेत, पण त्यांचा एक्झाम डेट आलेला आहे. बघा 2025मध्ये जी ग्रामीण बँक भरती आलेली आहे ना, त्यांचा सीटचा जाहिरात जाहीर झालेला आहे. वेबसाईटवर दाखवत आहेत 10,313 पद जाहिरात आलेली आहे. हे मौका तुम्ही जाऊ देऊ नका. चला आपण बघूया काय काय लागते, सर्टिफिकेट काय असतात, मार्क्स काय आहेत, टायमिंग काय आहे, मंथ काय आहे. चला आपण बघूया. बघा इंग्लिशची जी भीती होती ना विद्यार्थी मित्रांनो, ते तुमची गायब करा, त्याला उडून टाका. आता इंग्लिशची भीतीसाठी बिलकुल नाही भियायचं. कसं काय बरं? बघा क्लर्कसाठी जे आहे ना, क्लर्कसाठी तुम्हाला ना कम्प्युटर सर्टिफिकेट लागणार आहे, ना तुम्हाला इंग्लिश लागणार आहे, ना इंटरव्ह्यू. हे तिन्ही पण नाही आहे. पण इंटरव्ह्यू असेल तुमचा तर POसाठी असेल, क्लर्कसाठी नाही. क्लर्कसाठी तुम्हाला काहीच लागणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला क्लर्कसाठी म्हणजेच तुम्हाला मी आता सांगितले ना, ना तुम्हाला कम्प्युटर सर्टिफिकेट लागणार आहे, ना तुम्हाला इंग्लिश लागणार आहे, ना तुम्हाला इंटरव्ह्यू. क्लर्कसाठी नसेल, इंटरव्ह्यू असेल तर फक्त POसाठी असेल. समजलं ना मी काय म्हणत आहे? चला आपण बघूया. बघा तुम्ही एक गोष्ट नोटीस केलात का? जेव्हा पद आले होते ना 2022मध्ये जे पद आले होते ते पद किती होते बरं? 8,000 प्लस पद होते. 2023मध्ये जे पद होते ते 9,000 होते. 2024मध्ये जे पद आले होते ते 12,000 पद आले होते. तर आपण मिनिमम विचार केला होता 2025मध्ये 10,000 प्लस असेल. एक विचार होता ना आपला. 10,313 पदांचा जाहिरात आलेला आहे. अगदी गुड न्यूज आहे तुमच्या सर्वांसाठी. चला आपण बघूया हे कोण कोण फॉर्म भरेल बरं, कोणाला जमणार आहे फॉर्म भरायला. बघा तुम्ही ग्रॅज्युएट उत्तीर्ण असायला हवं, ठीक आहे. तुमचं कंप्लीट असायला हवं फायनल इयर, तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता. काही जणांचा इश्यू असते की म्हणतात की नेगेटिव्ह मार्किंग असते का? या नेगेटिव्ह मार्किंग असते. 0.25 हे नेगेटिव्ह मार्किंग आहे. समजलं ना? बघा एक्झाम डेट तुमचा PT जे असते ना, PO क्लर्क PT फर्स्ट एक्झाम, PTमध्ये तुम्हाला काय विचारणार? PTमध्ये काही तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. टेन्शनला तुम्ही दूर करा. मॅथ विचारणार तुम्हाला 40 क्वेश्चन, रिजनिंग विचारणार 40, टोटल 80 क्वेश्चन. टायमिंग किती असणार? 45 मिनिट्स, ठीक आहे. कट ऑफ कमीच असते, बट कमी आहे म्हणून तुमचा लेवल खाली येऊ देऊ नका. तुमचा अभ्यासाचा लेवल वर 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 जाऊ द्या. खाली नाही आहे म्हणायचं, वर जाऊ द्यायचं. कट ऑफ कमी आहे म्हणून तुम्ही तेवढं पण निष्काळजीपणा नका करू. कट ऑफचं काय, तुमची तयारी चांगलं ठेवलं तर काय कट ऑफ काय काय तशाची काय मतलब. तुमचं तयारी चांगलं ठेवा, अगदी मस्त. चला आपण बघूया मेन्समध्ये काय असणार. मेन्स मला लगेच सांगते. एक्झाम डेट काय असणार, पोस्ट काय असणार, वेटेज काय आहे, टायमिंग काय आहे, कोणत्या मंथमध्ये एक्झाम आहे, किती एक्झाम असतात, किती दिवसामध्ये कंप्लीट होतात तुमच्या एक्झाम, सर्व मी डिटेल्समध्ये तुम्हाला लगेच सांगणार आहे. तुम्ही तुमचं फर्स्ट जे एक्झाम आहे ना PT, ते फर्स्ट एक्झाम 3 दिवसामध्ये पूर्ण होतील, ठीक आहे. 3 दिवसामध्ये ते एक्झाम घेतात. चला आपण सांगा 3 दिवस ते कोणते आहेत, डेट काय आहे तुम्हाला लगेच सांगते मी. बघा पोस्ट कोणती आहे ते. ऑफिसर स्केल PO 27 जुलै 2 ते 3 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये तुमचा पेपर होऊन जाणार POचा. डेट समजलं ना? 27 जुलै 2 ते 3 ऑगस्ट POचा. 3 दिवसामध्ये तुमचा एक्झाम फिनिश होऊन जाणार. ऑफिसर असिस्टंट हे कोणतं आहे? क्लर्क. क्लर्कचं जे एक्झाम आहे ते 30 ऑगस्ट 6 ते 7 सप्टेंबर. 3 दिवसामध्ये हे पण एक्झाम पूर्ण होऊन जाणार. 3 दिवसामध्येच असतात हे पण एक्झाम, हे दोन्ही पण एक्झाम 3 दिवसामध्ये फिनिश. डेट सांगितली मी तुम्हाला काय आहे काय नाही, तुम्ही बघून घ्या. चला बघूया आपण मार्क्स काय असतील, टायमिंग किती आहे, सब्जेक्ट काय आहेत, लगेच सांगते तुम्हाला. बघा सब्जेक्ट रिजनिंग तुम्हाला विचारणार 40 क्वेश्चन. रिजनिंग तुम्हाला काय विचारतील? 40 क्वेश्चन विचारतील, 50 मार्क्स. टायमिंग किती आहे? 30 मिनिट, ओके. मॅथ तुम्हाला क्वेश्चन किती विचारणार? 40 क्वेश्चन विचारतील, मार्क्स असतील 50.
टायमिंग दिलेला आहे 30 मिनिट. ओके, क्लिअर. इंग्लिश आणि हिंदी. तुम्ही म्हणसाल की इंग्लिश आणि हिंदी हे काय आहे झमेला? झमेला नाही आहे, अगदी मस्त आहे. ज्यांचा इंग्लिश चांगला आहे त्यांनी इंग्लिश सब्जेक्ट घ्या, त्यांचा इंग्लिश चांगला नाही आहे त्यांनी नका घेऊ. ज्यांचं हिंदी चांगलं आहे त्यांनी हिंदी घ्या. इथं आहेत 2 ऑप्शन. ठीक आहे, ऑप्शन काय आहेत? 2 आहेत. तुमची इच्छा असेल तर इंग्लिश घेऊ शकता, तुमची इच्छा असेल तर हिंदी घेऊ शकता. ऑप्शन तुम्हाला 2 आहेत. ठीक आहे, ज्यांचा इंग्लिश चांगला आहे त्यांनी इंग्लिश घ्या, ज्यांचा हिंदी चांगला आहे त्यांनी हिंदी घ्या. काही मुलांना इंग्लिशची लई भीती असते, त्यांनी म्हणतात इंग्लिश आहे, बापरे एवढा मोठा क्वेश्चन, POचा क्लर्कचा. भीती गायब करा, हिंदी पण आहे ऑप्शनमध्ये, लागा तयारीला. ठीक आहे, किती मार्क्सला विचारतात? ठीक आहे, क्वेश्चन किती आहेत? 40 आहेत. मार्क्स किती आहेत? 40. टायमिंग काय आहे? 30 मिनिट. GA आणि काय? जनरल अवेअरनेस. 40 क्वेश्चन विचारतात, 40 मार्क्सला विचारतात, 15 मिनिट असतात. ओके, बघा कॅम्प्युटर. मॅडम तुम्ही म्हणसाल मॅडम तुम्ही फर्स्ट क्लास म्हणला होतात की कॅम्प्युटरचं त्याचं काय सर्टिफिकेट नाही, काहीच लागणार नाही, तर आता कॅम्प्युटर कसं काय लागायला? बघा, तुम्हाला कॅम्प्युटरचा सर्टिफिकेट नाही लागणार, बट क्वेश्चन तुम्हाला विचारणार. लक्ष द्या, कॅम्प्युटरचे तुम्हाला क्वेश्चन विचारतील 40, 20 मार्क्सला. ओके, टायमिंग किती असणार? 15 मिनिट. टोटल टायमिंग, टोटल मार्क्स, टोटल क्वेश्चन किती असणार? 200 क्वेश्चन असणार. टोटल क्वेश्चन आहेत 200, टोटल मार्क्स असेल 200. टायमिंग किती आहे? 120 मिनिट. बघा, टोटल क्वेश्चन असतात तुम्हाला 200, क्लिअर. टोटल मार्क्स असतील तुम्हाला 200, टोटल टायमिंग असेल 120 मिनिट. ओके, कन्फर्म. बघा, मेन्सचा जे एक्झाम डेट आहे ते आहे POचा 13 सप्टेंबर. क्लर्कचा जे मेन्सचा एक्झाम आहे ते आहे 9 नोव्हेंबर. समजलं? क्लिअर? ठीक, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कोणाला प्रॉब्लेम आहे का? समजमध्ये आले नाही? लगेच डबल सांगते. मग मेन्सचा जे एक्झाम आहे POचा ते आहे 13 सप्टेंबर. ऑफिसर असिस्टंट क्लर्क जे एक्झाम आहे मेन्सचा 9 नोव्हेंबर डेट. ठीक आहे, नोट करून घ्या, लगा तयारीला. ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.